दुर्योधनाला धर्म काय अधर्म काय कळत होतं पण वळत नव्हतं. परिणाम काय झाला? कुठं जावं लागलं? काय भोगावं लागलं? डोळ्या देखता 99 भाऊ गेले. 18 औक्षणी सैन्य निपात झालं. शेवटी एकटा तो राहिला आणि सगळ्या दुःखाच्या वेदना भोगत भोगत भीमाने मांडीचा चेंदा केला आणि प्राण सोडला. काय मिळालं? जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. मी धर्म जाणतो पण त्यात माझी प्रवृत्ती होत नाही, अधर्म जाणतो पण त्यापासून माझी निवृत्ती होत नाही. आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणे कळतंय पण वळत नाही. अरे तंबाखू खाऊ नाही कळतंय, यांनी आजार जडतो कळतंय, व्यसन करणं वाईट आहे कळतंय, व्यसन करणं महापाप आहे, चोरी करणं महापाप आहे, पण हे कळत असताना सुद्धा वळत नाही. का वळत नाही? आम्ही भ्रमिष्ट झालो. मानवी जीव भ्रमिष्ट आहे. कालही बोललो मी, जीव हा भ्रमात्मक जीवन जगतो. त्याला विवेक नाही, न्याय निवाडा करायचं ज्ञान नाही. चांगलं काय वाईट काय, वाईटाच्या परिणामाचा विचार करा, चांगल्याच्या परिणामाचा विचार करा. जीवन आपलं आनंदी बनेल. आपण चाललोय चांगल्या वाटाने चाललो की वाईट वाटाने चाललो, पाऊल टाकायच्या अगोदर विचार करा. नाहीतरी व्यवहारात तुम्ही म्हणत असताना, एखादा व्यवहार करत असताना माणूस म्हणतो 17 वेळेस विचार करावा आणि मग तिथं प्रविष्ट व्हावं, पाऊल टाकावा. कशा करता? विचार का करायचा? विचारात जायते बोधा, विचाराने बोध प्राप्त होतो. विचारात जायते तत्वबोधा, हा तत्वबोधाचा विचार प्राप्त होतो. बोध म्हणजे ज्ञान, तत्वाचं ज्ञान. तत्व या जगात ते आहे की जे सत्य आहे, आणि अशा सत्य तत्वाला आम्ही मंगल करतो, वंदन करतो. जन्मादी या जगाच्या अगोदर जी शक्ती आहे, जग असताना जी शक्ती आहे आणि जग नष्ट झाल्यानंतर जी शक्ती आहे, त्या शक्तीला आम्ही वंदन करतो. आम्हाला फक्त व्यवहारातली शक्ती प्राप्त पाहिजे, बाकी काही नको. व्यवहारातला शहाणा तो परमार्थामध्ये मूर्ख, परमार्थामध्ये वेडा. जो संसार वेडा आहे तो परमार्थाच्या दृष्टीनं शून्य आहे. जो परमार्थी वेडा आहे तो संसारिक लोकाच्या त्या संसारामध्ये शून्य आहे. परमार्थातला वेडा परवडला पण संसारातला वेडा परवडत नाही, कारण त्याची अधोगती होते. परमार्थिक वेड्याची मात्र अधोगती होत नाही, त्याची ऊर्ध्व गती होते, त्याला देव प्राप्त होतो. तो सगळ्यात शहाणा आहे. म्हणून ही शक्ती अवगत केली पाहिजे. जन्माआधी जो जगाच्या अगोदर आहे, जग असताना आहे आणि जग नष्ट झाल्यानंतरही आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याची आहे. मला वाटतं त्या आंधळ्या पांगळ्यामध्ये आहे बघा एक, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता, घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. काय शक्ती आहे? प्रसवला विश्वतोची. विश्व ज्यानं प्रसवलं तो विश्व प्रसवायच्या अगोदर असतो. मुलगा जन्माला यायच्या अगोदर आई आणि बाप असतात. तसा जगाचा माय बाप आहे, जगाचा मालक आहे, जनक आहे. असा जनक असणारा, जन्मादी असणारा परमात्मा या जगामध्ये स्वतंत्र आहे, विराट आहे. त्याची शक्ती महान आहे. मोठमोठे कवीसुद्धा मोहित झालेले आहेत, त्यांचं वर्णन करतायत. तो वर्णनातीत आहे, पण कळण्याकरता, मंगल करण्याकरता वर्णन केलेलं आहे. शब्दामध्ये त्याला वंदन करायचा प्रयत्न करतात. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम जी शक्ती आहे ती जन्माधी आहे. आपला जन्म व्हायच्या अगोदर, आपला जन्म झाल्यानंतर, आपण मेल्यानंतर सुद्धा आहे अशी सत्यशक्ती. अशा सत्यशक्तीला आम्ही सत्यम परम धीमहि
अशा सत्यशक्तीला वंदन करतो, नमस्कार करतो, मंगल करतो आणि या ग्रंथाचा विषय सांगितला. गोपाल कृष्ण भगवान की जय. ग्रंथ आहे कृष्ण परमात्म्याचा, पण वंदन मात्र सत्याला आहे. कृष्ण भगवंताचा ग्रंथ आहे, पण नाव मंगल करताना कृष्ण परम धीमही नाही, सत्यम परम धीमही. सत्यम परम धीमही. कारण हा ग्रंथ एखादा देवीचा भक्त आला तर म्हणून हा आमच्या देवीचं वर्णन करणारा नाही. एखादा दत्त भक्त आला तो म्हणून आमच्या दत्त भगवंताचं वर्णन करणारा नाही. एखादा भगवान शंकराचा भक्त आला तो म्हणून आमच्या भगवान शंकराचं वर्णन करणारा हा ग्रंथ नाही. मग एखादा सूर्यभक्त आला त्याला शौर्य भक्त म्हणतात, गाणपत्य भक्त म्हणतात. गणपतीचा भक्त आला त्याला जर वाटलं माझ्या गणपतीचं यात वर्णन नाही, माझ्या गणपतीचं वर्णन करणारा हा ग्रंथ नाही, मग या अमृतापासून तो वंचित राहील. याच्याकरता सत्यम परम धीमही. धरी येली सोंगी अवघी येणे पांडुरंगे. कृष्ण भगवान परमात्म्याने अनंत अवतार धारण केले. अनंत रूपे अनंत वेशी देखिले म्यात्याशी. बाप रखुमा देवी रखो न बानली कैसी. परमात्मा कसा आहे? अनंत आहे. अवताराच्या राशी आहेत आणि अवताराच्या राशी आकार अनेक, एक परमात्मा आहे. आपण एवढी इथं बसलोत. एक वाक्य विचारतो तुम्हाला मी, ऐकत आहे सावधगिरीनं म्हणून विचारतो. झोपल्यानंतर नाही विचारणार, तुम्ही झोपून बघा, नाही विचारणार तुम्हाला. पोरांनो, शाळेमध्ये विद्यार्थी किती असतात अंदाजे? तुमच्या वर्गात किती आहेत विद्यार्थी? किती आहेत? 41. आणि शिक्षक किती आहेत? 7 शिक्षक. एका वर्गामध्ये किती असतात? एका वर्गामध्ये 7 शिक्षक. 41 मुलांना शिकवण्याकरता शिक्षक किती? 7 जण आहेत का? एका वर्गाला शिकवला किती? नक्की. आणि विद्यार्थी किती? 41. शिक्षक किती? तिला कळलं नाही अजून. आपण एवढे इथं बसलो आहोत. एवढे इथं बसले असताना आपण वेगवेगळे देहधारी आहोत. आपण वेगवेगळे देहधारी आहोत, पण आपल्यामध्ये एकच वस्तू आहे, आत्मस नावाची वस्तू. आत्मस्वरूप त्याला म्हणतात. माणसं कधी कधी म्हणतात, अनपड माणसं असतात पण कधी वेदांत बोलून जातात. काय माणसाचा जीव तर एकच आहे ना, त्याचा ना आपला आत्मा एकच आहे ना. सहज बोलून जातात, सहज बोलतात, पण ते कळत नाही, ते वळत नाही, त्याचं गांभीर्य माणसाला नाही. आपण देहानं वेगळे आहेत, देहानं अनेक आहेत, पण आपल्यामध्ये सगळ्यात चैतन्य शक्ती एकच आहे. परमात्मा एक आहे, आत्मा एक आहे. हरि आत्मा जीव शिव समा. एक हरि आत्मा जीव शिव समा. एक हरि आत्मा जीव शिव समा. एक हरि आत्मा जीव शिव समा. आवाया तो दुर्घना नघाली मन. वाया तो दुर्घना हरी बोल. नघाली मन. हरि मुखे मन. हरि मुखे मन. हरि मुखे मन 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 मन. हरि मुखे मन. वाया तू दुर्गमान घाली वाया तू दुर्गमान घाली हरि मुखे मन. हरि मुखे हरि मुखे मन. हरि मुखे हरि मुखे मन. हरि मुखे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधेश्याम. एक हरी आत्मा. हरिपाठामध्ये सगळं सांगितले बघा. हे 4 मोक्ष हरिपाठामध्ये सांगितले. हरिपाठामध्ये सर्व काही ज्ञानोबांनी सर्व
शास्त्राचं ग्रंथाचं सार, वेदाचं सार हरिपाठामध्ये सांगितलं. आणखीन एका ठिकाणी सांगितले बघा, जसं एक हरी आत्मा जीवसीम समा वायात दुर्गमा न घाली मन, मन व्यर्थ जाऊ देऊ नये. सर्वांच्या अंतकरणामध्ये एक परमात्मा आहे, सर्वा घटी राम, देहा देही एक. आणि अशा एकाच गुणगान गावं, एक गावं आम्ही विठोबाचे नाम. अशा एक असणाऱ्या परमात्म्याला, परात्पर परमात्म्याला वंदन केलं. ग्रंथाचा विषय सांगितला की हा ग्रंथ जीवाला शिवत्व देणारा ग्रंथ आहे. ज्याला वाटतं की आता आपलं जीवन दुःख भोगून भोगून कंटाळलंय, त्यांनी मोक्ष प्राप्त करून घ्यावा. मोक्ष प्राप्त करून घ्यायचा प्रत्येकाचा अधिकार आहे, प्रत्येकाचा अधिकार आहे. मानव जन्मच मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता आहे, धन कमवण्याकरता नाही. धन कमवण्याकरता मानव जन्म नाही. धन आपल्या प्रारब्धाने मिळणारे, अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. प्रारब्धची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, सगळं काही मिळणार आहे. आपल्या प्रारब्धात असेल ते कुठंच जात नाही, कुठंच जाणार नाही. जे ठरलंय ते ठरलंय, इथं बदल नाही. विधात्याच्या विधानामध्ये बदल नाही. तुमच्या माझ्या शब्दामध्ये बदल आहे. आम्ही बदलणार आहेत. विधात्याचं विधान कधी बदलत नाही, नाही बदलत. एकदा आपल्या जे प्रारब्धामध्ये म्हणतात ना, सटविली ती म्हणतात बघा, खरं आहे का होते? 5वीला तुम्हाला कधी भेटली होती का? नाही. 5वीला तर दिवा लाव, पोरी उठू नका, आता उठायचं नाही कुणी, हा उठायचं नाही कुणी. बागुल काय सांगत होतो कडे मी, गेलो विसरून. काहीतरी सांगत होतो. सटवी सटवी ध्यानात आहे का ना? सटवी कधी कधी म्हणायची सवय, ए सटवे कुठं चाललीस? सटवी हा शिवी पण तुम्ही म्हणून वापरताय. सटवीनं आपल्याला नाचवायला लावलंय. तुम्हाला दिसली का कधी? ह्यांना विचारित होतो मी, नाथवले मावशी सटवी पाहिली पोराच्या पाचीला? सटवी येचे राती जेवी नविसंबिजे वाती. त्या रात्रीच्याला वातीला बिलकुल असं चर्चिकही शांत होऊ देत नाहीत. तेल 2 किलो तीर्थराज भाऊ शिल्लक, अंधार पडून द्यायचं नाही, कारण ती रात्रीच्याला येणार आहे. येते आणि तुमच्या माझ्या कपाळावर लिहून जाते, विधात्याचं विधान लिहून जाते, आणि आयुष्याची शिदोरी त्या कपाळावर लिहून ती निघून जाते 5वीच्या दिवशी. आणि आयुष्यभर ते लिहिलेलं भोगत राहतो, नाही बदल होत त्याच्यामध्ये. आपला जन्म ठरलेला आहे ज्या गावात, ज्या ठिकाणी, जिथं व्हायचा तिथंच होतो. आणि आपला मृत्यूसुद्धा ज्या ठिकाणी व्हायचा त्याच ठिकाणी होतो. जिथं आपला अन्नाचा शेर आहे तिथंच अन्न मिळतं, आणि जिथं मानाचा शेर आहे तिथंच मान मिळतो. ठरलेलं आहे. याच्याकरता का कष्ट करावे, पण कष्ट करता करता परमार्थाचेही कष्ट विसरू नये. संसार करता करता आनंदानं परमार्थ करावा, संसार आनंदाचा होईल. एकनाथ बाबांनी आनंदानं संसार केलाय राजाओ, आनंदाने केला. पत्नीनं सुद्धा आनंदानं खंबीरपणे पाठीमागं उभा राहून साथ दिली, साधूची सेवा केली. परिणाम काय झाला? सौभाग्यवती असताना अखंड सौभाग्यवतीत्व घेऊन निघाली. रामायण संपलं, प्रवचन झालं, सर्व श्रोतेवर्ग नाथबाबाचं दर्शन घेऊन गेला. आणि नाथबाबांची पत्नी उठल्या गिरिजा माता, आणि पतीच्या चरणावर मस्तक ठेवलं. पती राजा, काही सेवा करताना चूक झाली असेल तर माफ करा, आणि या तुमच्या दासीला धर्मपत्नीला निरोप द्या. चरणावर मस्तक ठेवलं माता मावल्यांनो, आणि गिरिजा माता निघून गेल्या. देह ठेवला, सेवेचं फळे. संसार केला, पतीनं परमार्थ केला, पण पतीच्या परमार्थामध्ये विक्षेप नाही, सहकार्य. पुत्रांना विक्षेप केला, पुत्राला घराच्या बाहेर काढलं, पोरांना धमकी दिली, बाबाला सांग जर परान्न सेवन केलं तर पुन्हा मी घराचे तोंड पाहणार नाही, मी काशीला निघून जाईल. संध्याकाळी पती पत्नी प्रवचन झाल्यानंतर बसले. गिरिजा मातेचं काळीज धाकधूक करत होतं. पतीला सांगितलं, पोरगा असं बोललंय.
एकनाथ महाराज गहिवरले नाही, डगमगले नाही. त्याला म्हणा वाट लावण्याकरता एकनाथ तयार आहे. आमचे रडत बसतात. पोरगा असंच म्हणलं हो, धमकावतात ना पोरं. गाडी पाहिजे गाडी बाबा, आणि तर फाशी घेत असतो. बाप संध्याकाळीच पळतो बँकेतून गाडी घेऊन येतो. एकटंच आहे पुन्हा. आम्ही पोरांकरता नाचतोय संसारात, कुटुंबाकरता नाचतोय, आम्ही आमच्याकरता नाही. आणि आमचं जीवन आम्ही स्मशानवाट्याच्या दिशेला लावलंय. नका तसं करू. पोरावर चांगले संस्कार करा आणि स्वतः परमार्थ करा. पोरांकडून परमार्थ करून घ्या, त्याला परमार्थाची शिकवण द्या. आपलं जीवन सुखी बनेल, आनंदी बनेल. आनंदानं जीवन जगू. जग दुःखाचं आहे. दुःखाच्या जगात सुखाची मोठ बांधायची. जगाच्या उलट्या प्रवाहानं पोहायचं आहे आणि त्याच्याकरता शिरोत्व जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं आहे. ज्या काळात ज्या त्या काळात जे ते करायचं आहे. आता ही बालक आहेत, यांनी या वयात काय करावं? शेतात काम करावं, शिक्षण करावं. प्रथमे नार्जिता विद्या द्वितीयम नार्जितम धनम. पहिल्या अवस्थेमध्ये विद्यार्जन करावं. ब्रह्मचारी अवस्थेमध्ये ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. त्यांनी अक्षराची सेवा करावी. त्यांच्याकरता धन ज्ञान आहे, त्यांनी ज्ञानार्जन करावं, मिळवावं. मिळवलेलं ज्ञान साठवून ठेवावं. द्वितीय अवस्थेमध्ये धन कमवावं. तृतीय अवस्थेमध्ये पुण्य कमवावं. आणि चतुर्थ अवस्थेमध्ये अगदी निश्चिंत बसून खावं. आमचं कसं आहे, मंदिरात चालला काय करून करून भागला. कशाला लागला? देवपूजाला लागला. एखादं पोरगं चाललं मंदिरात. कुठं चालला रे? चाललो कथा ऐकायला. लयच लागला बाबा परमार्थाला. म्हातारा झाला काय? म्हणजे म्हातारा झाल्यावर करायचं काय? ओय पिंपरीकर, आज हाजीपूरवाले बी आलेत वाटतं. म्हातारा झाल्यावर करायचं हे? हां, कधी करायचंय? दिंडीमध्ये पाहिलं मी, बरेच थकलेली माणसं आहेत, चालणं होत नाही आणि दिंडीत डोक्यावर पिशे घेऊन निघत आहेत. वाटाने गाडीत बसावं लागतं. कधी कधी संगती सोबती सोडून देतात, कारण ती अवस्था नाही आपली. आता हरिहरी करीत जागर बसावं आणि जे धन मिळवलंय त्याचा आस्वाद घ्यावा. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा. वाह वाह. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा. भजन कर मस्त जवानी में देखा किसने जगी. भजन कर मस्त जवानी में करोगा किसने जीना. कान से बहरे हो जाओगे, भजन तुम सुन नहीं पाओगे. भजन कर भजन कर भजन कर भजन कर मस्त गोजे, जवानी में यांना सांग मध्ये मिळू नका म्हणा. त्यात येते ते. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखी है. पैर से लंगड़े हो जाओगे, तीर्थ तुम कर नहीं पाओगे. पैर से लंगड़े हो जाओगे, तीर्थ तुम कर नहीं पाओगे. भजन कर भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा. 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 बुढ़ापा किसने देखा. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधेश्याम. भजन कर मस्त जवानी में. पुढं बुढ़ापा बुढ़ापा किसने देखा है. कुणी पाहिलं म्हातारपण?
खरं तर शास्त्र म्हणतो तुम्ही म्हातारे होऊच नका. आणि हे आमचे म्हातारे आशीर्वाद देतात, म्हातारा हो बाबा, दर्शन करायला जावा, म्हातारा होस तर जग बाबड्या. आता तू हेच काय हाल चालले तर तू कशाला दुसऱ्याला म्हातारा व्हायचा आशीर्वाद देतेस. निघ, आपली वाट मोकळी आहे. आपल्या गौऱ्या ठेपेला गेल्यात, फक्त पेटायचा अवकाश आहे. याचं दुःख वाटू देऊ नये. मरण आनंदाचं आहे. हा ग्रंथ मरण आनंदाचा करणारा आहे. प्रस्तावना करताना प्रथम दिवशी बोललो 2 ग्रंथाची गरज आहे आपल्याला. श्रीमद भगवद्गीता नाम ज्ञानेश्वरी, श्रीमद भागवत आणि श्री जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा ही जीवनाला शिकवण देणारी ग्रंथ आहेत. जगावं कसं श्रीमद भगवद्गीता ज्ञानेश्वरी सांगते, मरावं कसं श्रीमद भागवत ग्रंथ सांगतो. मरण आनंदाचं असावं, दुःखाचं नसावं. बरं हो, मराची भीती वाटते रे, याला अभिनिवेश म्हणतात, याला द्वेष म्हणतात. ही गाठ आहे गाठ. काल बोललो या गाठीचं. अभिनिवेश शास्त्रीय शब्द आहे, शास्त्राचा शब्द आहे, तो पारिभाषिक शब्द आहे. अभिनिवेश म्हणजे मरणाच्या भीतीला अभिनिवेश म्हणतात. ज्याला मरणाचं भय आहे त्याच्या अंतकरणात गाठ आहे गाठ. सोडा जरा गाठी. गाठ सोडी की शीतलता येते. संदेह जीवनातले सोडा, सुटले पाहिजे. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. भावकी भावकीची गाठ आहे. बघतो माझ्या सुद्धा मानगटात बळे, बघतो तुझ्या, त्याच्याकडे काय बघतो, तुझी गाठ सोडा दुगरातली. अरे तो माग लागलाय, आपला खरा वैरी, आपली खरी भावकी, आपला खरा शत्रू. काळे काळ कुस्ती त्याच्या संग कर. आयुष्य त्याच्याकरता दिलंय तुला देवानं. आयुष्याचं साधन बनव आणि काळाला नतमस्तक कर. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. संतांची उर्मी आहे, संतांची मस्ती आहे, संतांची ही ताकद आहे. आणि या ग्रंथाच्या, संतांच्या, देवाच्या कृपेनं ती मिळवली. ती मिळवली, मिळवायची आपल्याला सुद्धा. धन हे खरं, हे धन आहे खरं. जर हे धन आपण कमवलं तर आपली मुलं नक्की तुमच्या आशीर्वादानं सुखी होतील, सुखी होतील. म्हणून लेकरं परीक्षेला चालले की आई आणि बापाच्या पाय पडतात, आई बापाचा आशीर्वाद घेतात. काही नाही गाड्या, माझी एवढी गरिबी घालो, चाललास परीक्षेला, पण गरिबी घालो म्हणण्याने जाणार नाही. बापाने आणि आईने असं कमवावं की आपली वाणी सिद्ध होईल. दिगंबर देवाची वाणी सिद्ध होती, महादेव बाबांची वाणी सिद्ध होती. जे देवस्थान आहे ना, त्या देवस्थानावर एक प्रसंग घडला बघा. मारुतीच्या पारावर महादेव बाबा बसले होते आणि एक त्या घरातली सून गंजीच्या पेंड्या आणायला चालली होती वैरणीच्या. संध्याकाळी संधिकालामध्ये पूर्ण रात्र अजून सुरू झाली नाही, पूर्ण दिवस आणखीन मावळला नाही. त्याला तुम्ही काय म्हणतात, सांज वेळ, दिवाबत्तीची वेळ. ती माता माऊली तालीम बाबाने हाताने विचारा, ए पोरी थांब. जागर पोरगी थांबली. काय ताकद आहे पुढं जायची, कारण वाणीत ताकद आहे, शक्ती प्राप्त केलेली. ती पोरगी जागर थांबली. 5 मिनटं थांबली. बाबा काही बोलले नाही, ती काही बोलली नाही. पुन्हा बाबा आणि जा आता. आणि जेव्हा ती 5 मिनटं थांबली, गंजीमधून समोरून एक अशील नाग निघून गेला, तिच्या समोरून गेला. विचारायची गरज पडली नाही, बाबा मला का थांबवलं, कशा करता थांबवलं, विचारायची गरज पडली नाही. तो कुठं होता, गंजीमध्ये. बाबा कुठं होते, मारुतीच्या पारावर. आणि ती माता माऊली चालली कुठं होती, गंजीकडे. तिला मध्येच थांबवलं, थांब पोरी. 5 मिनटं जागेवर थांबली. अशील नाग समोरून निघून गेला. जा बाई आता, तर तुझं काय कर्तव्य कर्म असेल तर कर. शक्ती लागते. उगाच दिगंबर बाबा जाग करायला नाही आले तुम्हाला, बैल वाहून चालले म्हणून. बरोबर आहे नाही? हां, गावाला पाण्याने वेढा टाकायची वेळ आली, सगळं गाव मस्तीत झोपलंय घरात. साधू जागा आहे, गावाचं रक्षण साधू करतो. साधू जागा आहे, आम्ही का झोपलो? साधूचं आज्ञा निघून गेलंय म्हणून तर साधू त्याला म्हणतात. सिद्ध महात्म्याची लक्षणं आहेत.
आम्हाला साधू जागा करतो पण आम्ही जागा होत नाही. उठा जागे व्हारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्माच्या, जन्मजन्मीच्या व्यथा चुकवायच्या असेल तर देवाच्या चरणावर माथा ठेवा. जागे व्हा. आता जागा रे बाईनो जागा रे, आता जागा रे बाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा. आता जागा रे बाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. सुर निजल्या नाडोनी बागा. सुर निजल्या नाडोनी बागा. आता जागा रे बाईनो जागा रे, आता जागा रे भाईनो जागा रे. आता जागा रे भाईनो जागा. जागा. जागा गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधेशा. जाग झालं पाहिजे. संतांनी जाग केलं. ग्रंथकार जाग करतात. ग्रंथाचा विषय सांगितला आणि ग्रंथकार आव्हान करतात श्रोत्यांना. पिबत भागवतम रसमालयम मुहुरो रसिका भुवि भावुकाः. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखात अमृतद्रव्य संयुतम. वृक्षे, मोठा वटवृक्ष किंवा एखादा फळाचा वृक्ष आणि त्याला फळं लागलेत, तसं इथं वृक्षाचं रूपक केलं आहे. निगमकल्पतरोर्गलितं फलम. निगम म्हणजे वेद. वेदरूपी वृक्षाला फळं लागले आणि फळ असं परिपक्व झालंय. गलितम फलम, अगदी गळून पडेल इतकं परिपक्व झालंय. आणि त्या गळून पडेल अशा परिपक्व अवस्थेमध्ये जसं आंबा घ्या. आंबा काय झाला, पाडाला लागला, त्याला चोच लागती बघा. कोणाची? पोपटाची. पेरू असेल, आंबा असेल आणि पोपटाने त्याला चोच मारावी. चोच मारलेला आंबा किंवा पेरू बाकीच्या परिपक्व झालेल्या आंब्यापेक्षा गोड लागतो का आंबट लागतो? शुकमुखात अमृतद्रव्य संयुतम. त्याच्या पोपटामध्ये, पोपटाच्या चोचीमध्ये अमृताचा स्राव होत असतो. तसं इथं रूपक केलंय. शुकाचार्यांचं मुख लागलं. गळेल असं परिपक्व झालेलं फळ म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथ आहे. व्यासांनी तो रचलेला आहे आणि तो परिपक्व आहे. पण शुकाचार्यांचं मुख या ग्रंथाला लागलं आणि एवढं गोड वा या अमृतासारखा, अमृतापेक्षाही गोड या ग्रंथामध्ये गोडवा निर्माण झाला. आत्ता गळून पडतं की काय अशी त्याची परिपक्व अवस्था झालेली आहे. शुकाचार्यांचं मुख लागलंय, त्यांच्या मुखातून अमृत स्रवत आहे म्हणून यात अमृताची गोडी प्राप्त झालेली आहे. आणि श्रोत्यांना ग्रंथकार आव्हान करतात, पिबत भागवतम रसमालयम. आता तुम्ही याचं प्राशन करा, रसपान करा. फळ खातात का पितात? तो हे परव लक्ष द्या माझ्याकडं. दूध पितात का खातात? पितात ना. पेरू खातात का पितात? आंबा खातात का पितात? सफरचंद खातात का पितात? दारू खातात का पितात? पितात. तू पितो? पप्पा? पप्पा भी नाही पित. कोण पितं? तू पिलं का मी पिलो? आंबा खातात बरोबर, पेरू खातात, केळी खातात. आता आणखीन एकदा उत्तर द्या, जागं व्हा, सावधान, बैठे बैठे सावधान. आता आंबा खातात बोललात ना तुम्ही बरोबर.
आता आंब्याची वरचं काय ते साल काढली, आतली कोय काढली, आता खाणार का पिणार? काय पिणार? रस पिणार. वा, आंबा आहे पण आता काय करणार? पिणार. तसं या ग्रंथातली कोय काढली, ग्रंथाच्या वरचं कातडं काढले आणि आता नुसता गाभा आहे, नुसता रस आहे, रस, द्रवरूपे आता पिवा लागेल. म्हणून ग्रंथकार म्हणतात पिबत भागवतम रसमालयम. कुठपर्यंत प्यावं? आलयम मोक्षपर्यंतम. मोक्ष मिळेपर्यंत रसपान करत रहा, सदैव रसपान करावं. मुहुर्मुहु रसिका भुवी भावुका. कुणी करावं? भाविकांनी करावं, प्रेमळांनी करावं. ज्याला याच्या अंतकरणामध्ये भावना आहे, प्रेम आहे, रसपान करण्याची इच्छा आहे, जिज्ञासू आहे, त्यांनी करावं. ग्रंथाचं रसपान करा. कसं कसं कधी कधी करावं? सदैव करावं. सेवितो हा रस, वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका. रस म्हणजे आनंद. रसो वै सहा. वेदामध्ये रसाला आनंदाला रस म्हटलं. सदैव रसपान करत रहा. श्रोत्यांना आव्हान केलं आणि ग्रंथाला आरंभ करतात. एकदा सर्वांनी प्रेमानं हातानं टाळी, मुखानं भजन, पुढच्या कथेला आरंभ. बोला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण. टाळी टाळी, सर्वांची टाळी, एक आवाज आला पाहिजे टाळीचा. एक साथ. माझ्या टाळी बरोबर टाळी आली पाहिजे सर्वांची. एक साथ. एक. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. बोला बोला सर्वजण म्हणा. वासुदेवा गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेवा.